सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत आग लागली। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेत कोणतीही जीवितहानी सुदैवाने झालेली नाहीये। केमिकलमुळे आगीचा भडका उडण्याचा प्राथमिक अंदाज आहे। कंपनीतून स्फोटांचे आवाज येत असल्याचीही माहिती आहे। आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रवी ढोबळे आता आपल्यासोबत आहे। रवी, निश्चितच सौरभ, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर चिंचोली औद्योगिक जे आहे ते कंपनी आहे आणि त्या कंपनीतील एक तुळजाई नावाची केमिकल कंपनी आहे। तिथे बॉयलरला जे आहे त्या कंपनीमध्ये वेल्डिंगचं काम सुरू होतं आणि ती बॉयलर असतो त्याच्यावरती जे आहे केमिकलचा बॉयलर त्याच्यावरती वेल्डिंगच्या ठिणग्या पडल्या आणि त्याचा स्फोट होऊन जे आहे ती मोठी भीषण आग जी आहे ती सध्या लागलेली आहे। जवळपास 2 तासापासून जे आगीनं जे आहे ते रौद्ररूप धारण केलेले आहे। धुराचे लोट जे आहेत जवळपास 20 ते 30 किलोमीटर पर्यंत जे आहेत धुराचे लोट पसरलेले आहेत। अतिशय अशी भीषण आग सध्या इथे लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण दृश्याच्या माध्यमातून पाहत असाल आगीने जे आहे सध्या रौद्ररूप धारण केलेलं आहे। कोणतीही जीवित हानी झाल्याची माहिती आता समोर आली आहे। मात्र कुठेतरी या केमिकलचा भडका उडाल्यामुळे भीषण आग सध्या सुरू आहे। सौरभ, आग कशामुळे लागली त्या संदर्भातली काही माहिती आहे रवी तुमच्याकडे? या कंपनीमध्ये वेल्डिंगचं काम सुरू होतं आणि त्या कंपनी वरच्या मजल्यावरती वेल्डिंगचं काम सुरू होतं। खाली केमिकलचा बॉयलर होता आणि त्याच्यावरती ठिणग्या पडल्या अशी प्राथमिक माहिती सध्या तरी समोर येते। त्याच्यामुळे स्फोट होऊन जो आहे तो भीषण आग जी आहे ती लागलेली आहे। सौरभ, ठीक आहे, धन्यवाद रवी या माहितीबद्दल।